कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील मठ जैन धर्मीयांच्या श्रद्धेचं ठिकाण मानलं जातो। या मठामध्ये मागील 33 वर्षांपासून महादेवी नावाची हत्तीण आहे। जैन धर्मियांमध्ये हत्तीला पवित्र मानलं जातं, त्यामुळे मठाकडून या हत्तीणीचा सांभाळ करण्यात आला। मात्र 2021 मध्ये गुजरात येथील वनतारा या खाजगी अभयारण्याच्या अधिकाऱ्यांकडून मठाशी संपर्क साधण्यात आला आणि हत्तीणीची मागणी करण्यात आली। त्या बदल्यात मठाला देणगी स्वरूपात मदत करण्याचं आश्वासन देखील दाखवण्यात आलं। मात्र महादेवी हत्तीणीसोबत धार्मिक भावना जोडल्या असल्याने मठानं हत्तीण देण्यास नकार दिला। त्यानंतर प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट फॉर द एनिमल अर्थात पेटा या संस्थेकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। उच्च न्यायालयाकडून हत्तीची परिस्थिती नक्की कशी आहे हे पडताळण्यासाठी हाय पॉवर कमिटी नेमण्यात आली। मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे अहवाल पाहिले आणि हाय पॉवर कमिटीने दिलेला अहवाल ग्राह्य धरत महादेवी हत्तीणीला वनतारा येथील खाजगी अभयारण्यात हलवण्याचे आदेश दिले। अशातच अनेकांकडून या निर्णयाचा निषेध करण्यात येतोय। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि त्याला का विरोध केला जातोय तेच सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। 28 जुलैला कोल्हापूर पासून साधारण 35 किलोमीटर असलेल्या नांदणी हे गाव रस्त्यावर आलं होतं। हेच गाव कशाला तर भोवतालच्या पंचक्रोशीतले लोक सुद्धा जमा झाले होते। सगळे जण भावुक होते, काहींच्या डोळ्यात अश्रू तरळत होते। हा एक निरोपाचा कार्यक्रम होता आणि तो निरोप एका महादेवी नावाच्या हत्तीणीला दिला जात होता, कारण ती गुजरातच्या वनतारा या संगोपन केंद्रामध्ये चालली होती। नांदणी गावची ही महादेवी हत्तीण आता गुजरात येथील वनतारा येथे सुरक्षितपणे पोहोचली आहे आणि याची माहिती वनतारा प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पण महादेवी आणि गावकऱ्यांच्या ताटातुटीचा हा प्रवास इतका सोपा नव्हता। खरं तर माणूस आणि प्राण्यांच्या नात्यांच्या अनेक गोष्टी आपण सुरुवातीपासून ऐकत आलोय आणि आता सुद्धा ऐकतोय, पण अशी गोष्ट कदाचित पहिल्यांदाच ऐकायला मिळते। निरोपा वेळच्या या भावना केवळ ताटातुटीच्या नव्हत्या, तर त्या संघर्षातून आल्या होत्या। या गावाने त्यांच्या घरातल्यांपैकीच एक असणाऱ्या या हत्तीणीला गावातच राहण्यासाठी कोणतेही प्रयत्न करायचे सोडले नाही। कधी रस्त्यावर आले, आंदोलन केले, कधी सरकारी यंत्रणेशी दोन हात केले, तर कधी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले। पण 33 वर्षांच्या या नात्यात अखेर आता दुरावा आलाय। ही गोष्ट आहे शिरोळ तालुक्यातील नांदणी गावची आणि या गावच्या महादेवी हत्तीणीची। तिला काही जण माधुरी सुद्धा म्हणायचे। 1992 मध्ये ती या गावातल्या जैन समाजाच्या मठात वास्तव्यास होती। पण आता एक मोठ्या वादानंतर आणि न्यायालयीन संघर्षानंतर या महादेवी हत्तीणीला 33 वर्षापासूनचं घर सोडावं लागलं आणि गुजरातच्या दिशेला प्रयाण करावं लागलं। वन्य प्राण्यांसाठी असलेली विशेषाधिकार समिती, उच्च न्यायालय आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुनावणी होऊन 28 जुलैला सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आला। त्यानुसार या हत्तीणीला गुजरातच्या जामनगर येथे असलेल्या अंबानींच्या रिलायन्स फाउंडेशनच्या वनतारा या संगोपन केंद्रात जावं लागलं। कोल्हापूरच्या नांदणीतून लगेचच वन विभाग आणि वनताराच्या कर्मचाऱ्यांनी जामनगरला नेऊन वनताराचाच भाग असणाऱ्या राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टच्या अखत्यारीत दिलं। शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात अनेक शतकांपासून जैन समाजाचा स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील मुख्यत्वे सीमा भागातील 743 गावातील भाविक या मठाशी जोडले गेले आहेत। या मठाच्या मुख्य स्वामींवर त्यांची श्रद्धा आहे। या मठाकडे महादेवी हत्तीणीचं पालकत्व होतं आणि शेवटपर्यंत याचिकाकर्ते म्हणून मठानं सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढली। येथील अनेक धार्मिक परंपरांमध्ये हत्तीचा कायम सहभाग वर्षानुवर्ष राहिला आहे, असं या मठाकडून सांगण्यात आलंय। सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्या याचिकेत मठातर्फे असं सांगण्यात आलंय की जवळपास 1300 वर्षांपासून असलेल्या या मठात पूर्वीपासून हत्ती असण्याची परंपरा आहे। इथे कायम एक हत्ती असतोच आणि त्याची व्यवस्थित देखभाल सुद्धा केली जाते। याच परंपरेनुसार 1992 मध्ये इथे सध्या चर्चेत असलेल्या या हत्तीणीला आणलं गेलं आणि तिचं नाव महादेवी असं ठेवलं। तिला माधुरी सुद्धा म्हटलं जायचं। मठ आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ती गावकऱ्यांमध्ये मिसळून गेली होती।
येथील सगळ्या धार्मिक विधी आणि मिरवणुकांमध्ये महादेवीला मिरवलं जायचं. इथल्या पंचक्रोशीसाठी ती नांदणी गावची ओळख बनली होती. मठानं शतकानुशतकं जिवंत ठेवलेल्या एका परंपरेची सध्याची प्रतिनिधी म्हणून तिला महत्व होतंच, पण इतर वेळेस सुद्धा तिला गावकरी समजलं गेलं. महादेवीशी जोडलेल्या याच भावना जेव्हा तिला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा उफाळून आल्या होत्या. तिच्या निरोप समारंभाचा एक मिरवणूक काढण्यात आली होती आणि तिला गावातच थांबवण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले गेले होते. महादेवी जेव्हा गाव सोडून चालली होती तेव्हा निरोपाच्या वेळी मोठी गर्दी झाली आणि त्यावेळी स्थानिक पोलिसांना सौम्य लाठीचार्ज सुद्धा करावा लागला. चालू परंपरेनुसार महादेवी म्हणजेच माधुरी ही अत्तीण नांदणीच्या मठात असताना तिच्या गुजरातला नेण्याचा संघर्ष 2020च्या आसपास सुरू झाला. वन्य प्राण्यांच्या देखभालीसाठी आणि हक्कांसाठी काम करणाऱ्या पेटा या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या हत्तीणीची मठात योग्य देखभाल होत नसल्याची तक्रार वन्य प्राण्यांच्या देखभाल आणि हस्तांतरणासाठी असलेल्या दिल्ली येथील उच्चाधिकार समितीकडे केली. मठाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटल्याप्रमाणे डिसेंबर 2023 मध्ये या उच्चाधिकार समितीनं या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीव संरक्षण यांना ही हत्तीण गुजरातला वन्य ताराचाच भाग असणाऱ्या राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टकडे हस्तांतरित करण्याविषयी सुचवलं. एप्रिल 2024 मध्ये नांदणीच्या मठानं उच्चाधिकार समितीच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांची याचिका दाखल करून घेत न्यायालयाने या हत्तीणीला गुजरातला हलवण्यात स्थगिती दिली. नांदणी गावामधील ग्रामस्थांनी अंबानींच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय याच गोष्टीमुळे घेतलाय. त्यामधील एक मोहिमेचा भाग म्हणून जिओ सिमवर बहिष्कार टाकायला सुरुवात करण्यात आली आहे. या संदर्भात जिओ नेटवर्क कस्टमर केअर मध्ये शेकडो कॉल जाऊन धडकत आहेत आणि जिओवर बहिष्कार घालणार असल्याचे सांगत आहेत. आमच्या 5-50 जणांनी काही फरक पडणार नाही, मात्र जेव्हा या मोहिमेला व्यापक स्वरूप देऊ त्यावेळी तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील, असेही काही ग्राहक जिओच्या कस्टमर केअर मधील एक्झिक्युटिव्हला सांगताना दिसून येत आहेत. जिओच्या कस्टमर केअर मध्ये सध्या अनेक कॉल येऊन धडकत आहेत आणि त्यातील सर्वाधिक कॉल नांदणी येथील आहेत. नांदणीमधील अनेकांनी आपला रिचार्ज काही दिवसांचा नव्हे तर काही महिन्यांचा सुद्धा बाकी असतानाच हे सिम आम्हाला नको, आमचा हत्ती आम्हाला परत आणून द्या, आमचा हत्ती आणून परत दिल्यानंतर आम्ही जिओ सिम सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेऊ अशी मागणी कस्टमर केअर कडे करताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर तुमच्या मालकाला सांगा आमचा हत्ती आणून द्या असं सुद्धा म्हटलं जातंय. अनेकांनी न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर हत्तीणीला पुन्हा नांदणीत आणण्याची मागणी सुरू केली आहे. तसेच याचा संताप अनेक जण जिओवर बहिष्कार घालून करत आहेत. अशातच आता या संपूर्ण प्रकरणावर बिग बॉस मराठी फेम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पवार उर्फ डीपी दादाने एक इमोशनल व्हिडिओ शेअर केलाय. बिग बॉस मराठी फेम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पवारने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, त्याची थोडीशी जाणीव ठेवा आणि आमची महादेवी आम्हाला परत द्या. याशिवाय तो व्हिडिओत काय म्हणालाय ते पाहूया. या लाखो लोकांचा तुम्ही आशीर्वाद घ्या, तळतळाट देण्यावरती भाग नका पडू. नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंटला मला या एकाच गोष्टीवरती बोलायचं आहे. आज आमच्या महादेवीचा जो काही विषय किंवा गदारोळ कोर्टाच्या निर्णयानंतर तिला वन विभागामध्ये नेण्यासाठी जो काही गदारोळ इथे चालू आहे, त्या गदारोळावरती मला एक गोष्ट बोलायची आहे की त्या सरकारला, म्हणजे आपण ज्या सरकारला निवडून दिलं गेलं त्या सरकारला, त्या वन विभागाला आणि त्या कुटुंबाला ही गोष्ट लक्षात यायला हवी, जो काही इथून विरोध चालू आहे तो कोणत्याही आर्थिक फायद्यासाठी किंवा आर्थिक गोष्टीसाठी नसून हा भावनिक विषय आहे. लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत की तुम्ही काय करताय. जिला आम्ही महादेवीचा दर्जा दिला, जिच्याकडे बघताना आम्ही एका आदरानं, एका श्रद्धेनं, एका भावनेनं आणि आमच्या मनात अंतःकरणापासून आलेल्या प्रेमानं आम्ही पाहिलं, आज तिला तुम्ही वन विभागामध्ये नेताय. माणसात वाढलेली आहे ती, माणसांच्या प्रेमाची भुकेली आहे ती, त्याच्यात वाढ तिची झालेली आहे आणि तिच्या प्रेमात, तिच्या छत्रछायेखाली, तिच्या आशीर्वादाखाली, तिच्या सोबत, तिच्या आनंदात, तिच्या दुःखात येथील लोक लहानाचे मोठे झाले गेली कित्येक वर्ष.
आज सांगली विभाग, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, कर्नाटक बाउंड्री, ह्या 3 अशा अवतीभोवती तिच्या सगळा जो काही लोकांचा प्रवाह वर्दळ आहे ना, ही फक्त आणि फक्त प्रेमापोटे. लाखो लोकांचा जनसमुदाय तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभं राहायला तयार होतं. याचं कारण आहे प्रेम, भावना आणि तिच्यावर असलेली काळजीची आपुलकी. तर या लाखो लोकांचा विचार करा, त्यांच्या भावनेचा विचार करा, त्यांच्या भावनेची आदर करा आणि ती द्या परत त्यांना. महादेवी हत्तीणीला पुन्हा आणण्यासाठी सतेज पाटील, राजू शेट्टी यांच्याकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी 24 तासात 1,25,353 लोकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती आहे. यासोबतच आता महादेवीला परत आणण्यासाठी हालचालींना वेग आल्याचं सुद्धा चित्र आहे. वनतारा प्रकल्पाचे CEO विहान कर्णी आणि त्यांची टीम नांदणीसाठी रवाना होणार आहेत. विहान कर्णी आणि त्यांची टीम कोल्हापूर विमानतळावर येऊन नांदणीला जाणार असून यावेळी मठातील महाराजांची भेट घेणार आहेत. त्यामुळे महादेवी हत्तीण पुन्हा नांदणीला येणार की नाही याबाबत आता चर्चा रंगली आहे. यासोबतच या बाबतीत सतेज पाटील नेमकं काय म्हणाले ते पाहूया. राष्ट्रपतींनी त्याच्यावर गांभीर्यानं घ्यावं आणि अनेकदा सुप्रीम कोर्टातले काही निर्णय राष्ट्रपतींनी परत पाठवण्यासंदर्भात फेरविचार करण्यासंदर्भातला आपला प्रेसिडेन्स आहे. सुप्रीम कोर्टातले काही निर्णय पुनर्विचाराची याचिकेच्या माध्यमातून त्याचा फेरविचार करण्याचे अनेकदा केसेस आपल्यासमोर आले. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की आपण यामध्ये तातडीनं पावलं उचलावीत. लोकभावनेचा आदर करून सरकारनं निर्णय घ्यावा. महादेवीच्या प्रकरणावर खासदार धैर्यशील माने यांनी सुद्धा हा मुद्दा संसदेमध्ये मांडणार असल्याचं म्हटलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील महादेवी मठातील माधुरी हत्तीणीला वनताराकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर प्रचंड जनाक्रोश सुरू आहे. माधुरी हत्तीण परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मोहीम सुरू करण्यात आली आहे आणि येत्या रविवारी नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेश पदयात्रा काढली जाणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी महादेवीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी या आत्मक्लेश पदयात्रेत सहभागी होण्याचं आवाहन शेट्टी यांनी केले. दरम्यान राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्मक्लेश पदयात्रा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येणार आहे. त्यामुळे या पदयात्रेत सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन राजू शेट्टी यांनी केले. यासोबतच या प्रकरणाबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत त्यांचा मुद्दा मांडलाय. ते म्हणालेत की कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी माधुरी हत्तीण केवळ प्राणी नसून कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा, परंपरेचा आणि अस्मितेचा विषय आहे. न्यायालयात समोरच्या बलाढ्य पार्टी विरुद्ध बाजू मांडण्यासाठी मठाकडे मोठे वकील नव्हते, पण जनता मात्र मठाच्या बाजूने आहे. परंपरा, जनभावना आणि अस्मिता या अत्यंत महत्वाच्या असतात, परंतु कोल्हापूरच्या महादेवी हत्तीण प्रकरणात मात्र परंपरा, जनभावना आणि अस्मितेलाच पायदळी तुडवण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित मोठ्या कुटुंबाने देखील मराठी माणसांच्या अस्मितेचा आदर ठेवावा आणि हा आदर ठेवला जाईल ही अपेक्षा. सरकारने त्वरित हस्तक्षेप करून हा विषय मार्गी लावावा ही विनंती. कोल्हापुरातील नांदणी येथील महादेवी हत्तीण वनतराकडे जरी सुपूर्द करण्यात आली असली तरी सुद्धा तिला परत बोलवण्यासाठी, परत आपल्या मायदेशी आणण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न होताना दिसून येतात. सध्याच्या जगामध्ये महाराष्ट्रात असेल किंवा पूर्ण जगभरात असेल, कुठे ना कुठे नातेसंबंधांवर आता म्हणजे माणसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसून येत आहेत. तर आता इथेही प्राण्यांविषयी जे प्रेम आहे ते कुठेतरी प्राण्यांविषयीचं जे नातं आहे त्याचं एक वेगळं उदाहरण महादेवीमुळे आपल्याला समोर येताना पाहायला मिळतंय. तुम्हाला काय वाटतंय? महादेवीला पुन्हा कोल्हापुरात आणलं पाहिजे का, की ती वनतारामध्ये सुरक्षित राहणार आहे? याबद्दलची तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.